हाय. तर ना माझ्यासोबत आज एक गोष्ट घडली. काय झालं, मी ना बाळाला माझ्या भरवत होते तेव्हा ना माझ्या नवऱ्याने मला असं म्हणालं की अगं त्याला काय करतेस, काय जेवायला भरवतेस आणि तू पण खा ना त्याच्यासोबत. मी म्हटलं की नाही, मला नाही खायचं, कारण की ना मी जर त्याच्यासोबतच जेवत बसले तर त्याने किती खाल्लं हे मला कळणारच नाही, म्हणजे बाळाने किती खाल्लंय. तर तेव्हा मला माझा नवरा बोलला की तू एवढी बाळाची काळजी करतेस, मला पुढच्या जन्मी ना तुझ्या पोटी यायचं आहे. जर पुढच्या जन्मी मला चान्स भेटला ना तर मी तुझ्या पोटी यायला मला आवडेल म्हणून. तर तेव्हा मला एक गोष्ट रिअलाईज झाली की प्रत्येक आईला ना असं वाटत असतं की मी कुठे चुकते आहे का, किंवा माझ्याकडून काय चुकतंय का, मी चांगली आई आहे का, असं ना प्रत्येकाला वाटत असतं. मला पण वाटतं की बाबा माझ्याकडून आई म्हणून मी कुठे कमी पडते का वगैरे. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट बोलली ना की मला तुझ्या पोटी यायचं आहे, तेव्हा मला ती गोष्ट म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की अरे त्याला कळतंय की मी किती चांगली आई आहे आणि त्याच्या दृष्टीतून मी खूप चांगली आई आहे. आणि खूप म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत, इतकं मला भारी वाटलं त्याचं हे ऐकून. कारण की सगळेजण आपापल्या आईवरती खूप प्रेम करतात, पण तरी देखील आपल्या आईच्या बरोबरीनं तो मला ठेवून तो मला म्हणतो की मी तुझ्या पोटी येईल. म्हणजे त्याला ते आईचं प्रेम माझ्यातलं दिसतंय, म्हणून त्याने ते मला बोललं. आणि त्याबद्दल मी खरंच खूप म्हणजे खूप खुश आहे. आणि मला आता चेक भेटला की मी एक चांगली आई आहे आणि त्याला कळतंय म्हणून. तर या आय एम हॅपी. तर बघू कसं काय काय, आणि आणखीन माझ्या लाईफ मधल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करीनच. तोपर्यंत बाय.